पॅलेट गन आंदोलन। राहुल गांधींचा पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। अखेर 7 तासांनंतर गुन्हा दाखल। गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या नीट पेपर फुटी विरोधातील आंदोलनात सुरक्षा यंत्रणांनी विद्यार्थ्यांवर कारवाई करत पॅलेट गनचा वापर केला। याच पॅलेट गनमुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले। संसदेतही पॅलेट गनचा मुद्दा चांगलाच गाजला। मात्र पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याची FIR नोंदवण्यासाठी पोलिसांनी नकार दिल्यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक झाले। पीडित साहिलला 200 पेक्षा जास्त बंदुकीचे छर्रे लागले आणि त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। एम्स की रिपोर्ट, लेडी हार्डन की रिपोर्ट, जिसमें साफ लिखा है कि इनको एम्स की एरी, जिसमें साफ लिखा है कि इनके शरीर में 200 से ज्यादा छर्रे हैं, आंख में 3 छर्रे हैं, आंख इनकी खो गई है, उस आंख से वो नहीं देख पाएंगे और इनके दिल के पास, बिल्कुल दिल के पास छर्रे हैं जो छुए नहीं जा सकते हैं। दिल्ली पुलिस ने कहा कि हमने छर्रे नहीं चलाए, तो एक ही सवाल है, अगर आपने नहीं चलाए तो किसी ने तो ये छर्रे चलाए होंगे। दरम्यान पॅलेट गन विरोधात राहुल गांधी कसे आक्रमक झाले पाहूया। दुपारी 12 वाजता पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची FIR न घेतल्यामुळे राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा घेतला। राहुल गांधी अचानक पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। दुपारी 12:15 वाजता राहुल गांधींनी पीडित विद्यार्थी साहिल आणि त्याच्या आईसोबत DCPंची कार्यालयात भेट घेतली। दुपारी 12:30 वाजता DCPंनी FIR संदर्भात ठोस भूमिका न घेतल्यामुळे राहुल गांधी DCPंच्या कार्यालयातून बाहेर पडले आणि पोलीस स्टेशन बाहेर जमिनीवर ठिय्या धरून बसले। दुपारी 1:30 वाजता प्रियंका गांधींनीही साहिलला न्याय मिळावा यासाठी आंदोलन स्थळी धाव घेतली। दुपारी 1:40 पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन मधील सुरक्षा वाढवण्यात आली। तिथे रॅपिड ॲक्शन फोर्सही तैनात करण्यात आली। दुपारी 2 वाजता काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी करत साहिलला न्याय मिळाल्याशिवाय हटणार नसल्याचा पवित्रा घेतला। संध्याकाळी 6:30 वाजता पॅलेट गन प्रकरणात अखेर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला। एक युवा के साथ अन्याय हुआ है और तब भी आज सुबह 11-11:30 बजे हम यहाँ आए। 1 महीने से ये घूम रहे हैं। 11:30 बजे आए, अभी 6:30 बज गए हैं, पौने 7 हो गए, तब जाके FIR फाइल की। या प्रकरणात पीडित विद्यार्थ्यानं FIR दाखल करण्यासाठी 14 ऑगस्ट पासून कनॉट प्लेस आणि पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात अनेकदा खेटा घातल्या। मात्र राहुल गांधींनी थेट पोलीस स्टेशन समोरच 7 तासांचा ठिय्या मांडल्यामुळे अखेर अज्ञाताविरोधात का होईना मात्र गुन्हा दाखल झालाय। आता पॅलेट गन चालवणाऱ्यावर आणि त्याला आदेश देणाऱ्यांवर कारवाई होणार की पुन्हा राहुल गांधींना त्यासाठीही आंदोलन करावं लागणार याबाबत चर्चा रंगली आहे। रिपोर्ट साम TV न्यूज।